नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच आजच्या ट्रेडिंग सेशनबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर जसं की आपण मागच्या 1-2 ट्रेडिंग सेशनमध्ये व्हिडिओजमध्ये आपण ट्रेंड जी आपल्याला रेंज मिळालेली होती, अपर साईडला 21,823 आणि डाऊन साईडला 21,680. तर क्लिअरली आपण बघू शकतो मार्केटने 28 तारखेपासून जर तुम्ही बघितलं ना, तिथून एक ट्रेडिंग सेशन्स जितके पण झाले, तर त्याच्यामध्ये बघू शकतो एक साइडवेज सेशनच कंटिन्यू होताना आपल्याला दिसलं. आजचं ट्रेडिंग सेशन जरा बघितलं, या लेवलच्या आसपास आपण कुठेतरी ओपन झालो. मार्केटने सपोर्ट घेतला, क्लिअरली बघू शकतो आपण सपोर्ट घेऊन एक बाईंगचा थोडासा चान्स आपल्याला दिला अपर साईडला विदिन द रेंज या टार्गेटपर्यंत. आणि एक्झॅक्टली बघू शकतो आपण जी 823 ची ही जी लाईन मार्क केलेली आहे, इथून परत एकदा एक सेल ऑफ आला आणि ह्या सपोर्टच्या आसपासच मार्केट आपल्याला बंद झालेलं दिसतंय. सुरुवातीची क्लोजिंग 21,689 जरी असली तरी नंतर 21,741च्या आसपास म्हणजे प्रोव्हिजनल क्लोजिंग जी आहे ती या लेवलच्या आसपास कुठेतरी झालेली आपल्याला दिसते. या लेवलच्या आसपास कुठेतरी झालेली दिसते, म्हणजे या रेंजच्या मध्येच आपल्याला झालेली दिसते. तर असं का होतंय, मार्केट एक रेंज बाउंड काय येतं आणि हा आज एवढा शार्प सेल ऑफ का आला? आपण जर इथं बघितलं तर मार्केटने चांगला सपोर्ट घेतला. हा एक छोटासा विदिन द रेंज हा जो रेजिस्टन्स होता हा ब्रेक केल्यानंतर इथून चांगलं एक रॅली पण आली, एक स्पीडअप मोमेंटम पण एक चांगलं आलं इथून आणि थोडासा काइंड ऑफ इथं ब्रेकआउट होण्याचाही प्रयत्न मार्केट होतं. पण इथून नंतर हा सेल ऑफ आला आणि त्याच्यानंतर आपण इथं बघू शकतो मार्केट परत याच रेंजमध्ये क्लोज झालेलं दिसतंय. तर पॅनिक सेलिंग, आता याला एक्झॅक्टली रिझन तसे तर कोणालाच प्रेडिक्ट करता येणार नाही, पण एक न्यूज आली जापानमध्ये काहीतरी सुनामी वगैरे आली आहे. तर त्याच्या आसपासच आपण जर बघितलं ना, तर इथून मार्केटने एकदा बाउन्स बॅक करायला परत एकदा रिव्हर्सल यायला इथून सुरुवात झाली होती. बँक निफ्टीचे तशाच प्रकारचे काही हाल झालेले आपल्याला आपण इथं बघू शकतो की अपर साईडला आपण जर बघितलं तर ह्या रेंजच्या आसपासच मार्केटने मागच्या काही ट्रेडिंग सेशनपासून 48,344 याच्या आसपासच मार्केटने ट्रेड केलेलं दिसतंय. आज जर बघितलं तर याच्या खाली येऊन मार्केटने प्रिव्हियस हा जो सपोर्ट आहे हा तोडून थोडंसं याच्या आसपासच आपल्याला क्लोजिंग दिलेली दिसते. तर याच्यामध्ये एक काइंड ऑफ सेल ऑफ आपल्याला बघायला मिळाला. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे? मार्केट रॅली करेल की थोडंसं प्रॉफिट बुकिंग येईल की थोडंसं एक मीडियम लेवलचं करेक्शन येईल? तर या सगळ्या गोष्टींबद्दल आता आपण डिस्कस करणार आहोत. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फक्त लेवलसाठी नाही तर चार्ट रीडिंग, डेटा रीडिंग या सगळ्या गोष्टींची समज एक ओव्हरऑल एक ओव्हरव्ह्यू यायला पाहिजे, म्हणून सुरुवातपासून तर शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा. तर ओपन इंटरेस्ट डेटाकडे नजर टाकूया. आपली नेक्स्ट एक्सपायरी 4 जानेवारीला असणार आहे. PCR डेटा आहे 1.1च्या आसपास, म्हणजे न्यूट्रल आहे. आणि ज्या वेळेला रॅली चालू होती ना मित्रांनो, त्यावेळेला जर बघितलं ना तर ओव्हरऑल जर बघितलं तर डॉमिनन्स क्लिअरली पुट रायटर्सचं होतं. डाऊन साईडने सपोर्ट चांगले बनत होते. रेजिस्टन्स एक वेळ 800ची ही जी लेवल होती ना, यालाही बऱ्यापैकी डॉमिनंट केलेलं होतं आणि ही जी लेवल होती 22,000ची ही थोडीफार बॅकफुटला गेलेली होती. पण सध्या काय चित्र दिसतंय तर इकडून 21,700 आणि अपर साईडला मेजरली जर बघितलं तर 21,800, 850 ते 21,900 ही जी 200 पॉईंटचा हा जो रेंज आहे ना, इथं एक सॅच्युरेशन येताना आपल्याला दिसतंय. तर असंच जर कंटिन्यू राहिलं पुढचे 1-2 ट्रेडिंग सेशन तर मोस्टली मार्केटमध्ये जास्त चान्सेस जे आहेत ना तर ते रिव्हर्सलचे म्हणजे सेल ऑफ येण्याचे किंवा प्रॉफिट बुकिंग किंवा मीडियम एक थोडंसं आता जर निगेटिव्ह न्यूज मार्केटने जरा इम्पॅक्ट त्याचा जर पडताना जर दिसलं तर मेजरली थोडंसं मीडियम लेवलचं करेक्शन तरी आपल्याला येताना दिसू शकतं. आणि एक्सपायरी जी असेल ती मोस्टली त्या हिशोबाने जाताना आपल्याला दिसू शकते. रॅलीचे चान्सेस कधी बनताना दिसेल जर मार्केटने 850 ते 900 या रेंजच्या आसपास किंवा याच्यावरती येत्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये स्ट्रॉंगली क्लोजिंग जर दिली तर. आणि एक सॅच्युरेशन हे जे आपल्याला दिसतंय ना, एका पॉईंटला येऊन 700ला सपोर्ट बनतोय आणि इकडे इमिडिएटली 900ला, एक प्रकारे आपण जर बघितलं तर इथं दोन्हीकडून आपल्याला ह्या पॉईंटला इथं सॅच्युरेशन आलेलं दिसतंय. तर असं जर होताना जर कंटिन्यू दिसलं तर ते साईडवेज किंवा तिथून एक सेल ऑफ येण्याचे चान्सेस थोडेसे जास्त वाढतात. बँक निफ्टीची एक्सपायरी 3 जानेवारीला आहे. 8.4च्या आसपास PCR डेटा आहे. आणि इकडे जर आपण बघितलं तर थोडासा डाऊन साईडला जर बघितलं ना तर सपोर्ट थोडेसे वीक होताना आपल्याला दिसत आहे. डॉमिनन्स वाढतोय इकडून रेजिस्टन्सचा, कॉल रायटर्सचा. आज जर बघितलं तर 48,500 पासून तर 48,400, 48,300 ह्या ज्या लेवल आहेत ना, इकडे बऱ्यापैकी आपल्याला कॉल रायटिंग झालेली दिसली. आणि इकडे 48,200च्या आसपास इमिडिएटली जर बघितलं तर एक
सपोर्ट आहे, पण फार जास्त कॉन्फिडन्स आपल्याला इकडे दिसत नाही. डॉमिनन्स आज इकडून थोडासा वाढताना आपल्याला दिसला. ओव्हरऑल जशी इकडं निफ्टीमध्ये जशी रॅली आली ना, तर मार्केटने बँक निफ्टीने तशी रॅली येऊन नंतर काही सेल ऑफ आलेलं नाही. ऑलरेडीच थोडंसं वीक दिसत होतं. वन डेचा टाइम फ्रेम एकदा चेकआउट करून घेऊया. वन डेच्या टाइम फ्रेमवर आपल्याला कशा प्रकारचे साइन अँड सिग्नल बनताना दिसत आहेत. तर आपण जर इथं बघितलं, तर एक वेळेसाठी आपण इथं जर बघितलं, मी प्राइस लेवल सध्या काढतो आहे. चला इथे जर आपण बघितलं ना, तर 21,700 ही जी लेवल आहे ना, 700 ते 680 हा एक क्रुशियल पॉईंट आहे. याच्या वरतीच मार्केट ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे. आज प्रोव्हिजनल क्लोजिंग थोडी वरती झाली म्हणून ह्या चार्टचं ह्या कॅन्डलचं थोडंसं स्ट्रक्चर जे आहे ना, ते आपल्याला ग्रीनमध्ये बनलेलं दिसत आहे. बॉडी ग्रीनमध्ये बनलेली दिसते. पण एक पॉईंट असा होता की 680च्या आसपास मार्केटने क्लोजिंग दिलेली दिसत होती या लेवलच्या आसपास. तर क्लिअरली ही कॅन्डल रेडमध्ये क्लोज होताना आपल्याला दिसत होते. म्हणजे एक बिअरिश साईन, म्हणजे सेलर्सचा किती पलडा भारी आहे त्या हिशोबानेच आपल्याला ही कॅन्डल बनलेली दिसत होती. तर आता लगातार तिसऱ्या ट्रेडिंग सेशनला मार्केटने हे सपोर्ट जे आहे ना, ते टेस्ट केले आणि याच्यावरती क्लोजिंग दिलेली आहे. पण ओव्हरऑल जर डेटा जर बघितला, एक निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आपल्याला, निगेटिव्ह न्यूज जी सध्या फ्लोट करताना दिसतीये मार्केटमध्ये, तर ते शॉर्ट टर्ममध्ये थोडासा मार्केटवर डेंट टाकू शकते, इम्पॅक्ट पाडू शकते. आणि लगातार 3दा हे सपोर्ट टेस्ट होणं इज नॉट अ गुड थिंग. आणि अपर साईडला जर बघितलं ना, तर एवढ्या डॉमिनन्स नंतर बायर्सचा जर डॉमिनन्स तुम्ही बघितला, तर आपण इथं बघू शकतो या लेवलच्या आसपास कुठेतरी मार्केट ओपन होताना दिसलं. थोडासा सेल ऑफ आला. डाऊन साईडने परत एकदा सपोर्ट घेऊन मार्केट परत एकदा वरती जवळपास 106 पॉईंट्सची रॅली केली आहे. पूर्ण कॅन्डलची रॅली डाऊन टू अप साईडची जरा बघितली तर ती जवळपास 150 पॉईंट्सची होती. एवढ्या बायर्सच्या डॉमिनन्स नंतर एवढा सेल ऑफ येणं आणि ह्या लेवलला ज्या वेळेला मार्केट नवीन ऑल टाईम हाय नेहमी लावत आहे, तर आणि परत तिसऱ्यांदा हा सपोर्ट टेस्ट होणं इज नॉट अ गुड थिंग फॉर अपसाईड मोमेंटम. जर कोणी कॉल साईडला बसलेला असेल पोझिशन होल्ड करून, तर त्यांच्यासाठी थोडंसं कॉशियस राहण्याची गरज आहे. इथे जर बघितलं ना, तर जास्त चान्सेस सेल ऑफचे येताना दिसू शकतात. बट स्टील लेवल्स इंटॅक्ट आहेत. 741ची प्रोव्हिजनल क्लोजिंग अजूनही मार्केटने तशी मेंटेन करून ठेवलेली आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर 50-50 चान्सेस दोन्हीकडे बनताना दिसत आहे. पण ठीक आहे, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर थोडंसं मार्केटने आपल्याला या लेवलच्या म्हणजे 741च्या आसपास कुठेतरी क्लोजिंग दिलेली आहे. ह्या रेंजमध्ये येऊन थोडंसं काम आपल्यासाठी एक प्रकारे सोपं केलेलं आपल्याला दिसत आहे. तर ह्या रेंजच्या आत बाहेर मार्केट आपल्याला चांगली रॅली देताना दिसेल. विदिन द रेंज तुम्हाला छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये एखाद दुसऱ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील, आज जशा मिळाल्या तशा, अदरवाईज नाही. अपर साईडला जर बघितलं तर टार्गेट मिळताना दिसू शकतं 960चं, 21,960च्या आसपास. सेकंड टार्गेट 22,000ची लेवलही एक वेळ टच करू शकतं. डाऊन साईडला जर बोलायचं जर गेलं तर डाऊन साईडला मला टार्गेट दिसत आहे नेक्स्ट सपोर्ट डिरेक्टली 21,500चा या लेवलच्या आसपास. आणि सेल ऑफ जर आणखीन सिव्हिअर होताना जर दिसला, पलटा जरा भारी वरताना दिसला येत्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये, तर नेक्स्ट सपोर्ट डिरेक्टली मग आपल्याला पिवट लेवलनुसार जो दिसतोय, आपण इथं जर बघितलं तर S5 S2 S3, तर या लेवलच्या आसपास कुठेतरी 21,360 या लेवलच्या आसपास कुठेतरी मार्केट आपल्याला नेक्स्ट टार्गेट देताना दिसू शकतं. फर्दर याच्या खालच्या लेवल्स जरा तुम्हाला मेजरली कुठल्या ओपन होत आहे येत्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये, तर त्याच्यामध्ये डिरेक्टली मग 21,100 पर्यंतचाही पल्ला मार्केट गाठू शकतं. थोडंसं वन डेच्या टाइम फ्रेमवर मी परत तुम्हाला घेऊन जातोय. एक ओव्हरऑल एक पिक्चर आपण बघूया काय होतंय. कारण की इथून जर बघितलं ना, ते एक तगडा बाईंग इथून आलेली दिसत होती आणि इथं एक झोन बनतोय जिथं मार्केट कंटिन्युअसली सपोर्ट घेताना आपल्याला दिसत आहे. तर याच्या खाली क्लोजिंग दिली तर क्लिअरली 21,500ची लेवल आपल्याकडे इंटॅक्ट तशी आहेच. फर्दर याच्याही पुढे जर गेलं तर हे जे गॅप आपल्याला जे बनलेले दिसत आहे, हे फिलअप करत मार्केट येताना आपल्याला दिसू शकतं. आणि एक मेजर गॅप जो आहे ना, जो इथं बनलेला आहे, फर्दर याच्याही पुढे जर मार्केटमध्ये आता ही निगेटिव्ह न्यूज कशा प्रकारे घेतं ते येत्या ट्रेडिंग सेशनात सांगेल आपल्याला. मेजर सपोर्ट जो आपल्याला दिसतोय ना, 21,000ची लेवल, ही जर याच्या खाली जर क्लोजिंग द्यायला सुरू केली तर हा जो गॅप आहे ना, हा फिलअप होण्यासाठी मार्केट रॅपिडली येताना आपल्याला दिसू शकतं. तर हे थोडंसं एक लॉंग टर्मचं थोडंसं आपण एक ॲनालिसिस करतोय लेवल्सला चेक करून. बट इंट्राडे वाईज जर बोलायला जर गेलं तर या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती हे रेंजने आपल्याला एक थोडं सोपं काम करून दिलेलं आहे. अपर साईडला टार्गेट आपलं डिफाईंड आहे 21,960, डाऊन साईडला 21,500ची लेवल. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीमध्ये वन डेचा टाइम फ्रेम काय सांगतोय. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं मित्रांनो, तर
या लेव्हलच्या आसपास मार्केटने चांगली बाईंग तर दिली होती, पण त्याला तसा फॉलो थ्रू आलेला नाही. आपण इथं बघितलं तर या दिवशी थोडंसं एक काइंड ऑफ डोजी कॅन्डल बनवली. नेक्स्ट डे पण फार जास्त काही चांगलं फॉलोअप आला नाही आणि आजही तशाच प्रकारची परिस्थिती बनताना दिसते. बट डाऊन साईडला लेवल्स जे आहेत ना, ते तिथून थोडासा एक मोठ्या टाइम फ्रेमवर जो की वन डेचा टाइम फ्रेम आपण बघतोय, डाऊन साईडला सपोर्ट एक स्पाइक बनताना तर दिसत आहेत. तर अपर साईडला जर मार्केटने डाऊन साईडला जर मार्केटने क्लोजिंग जर दिली नाही, तर एक होऊ शकतं की परत एखादी ग्रीन कॅन्डल आपल्याला इथं अशा प्रकारची बनलेली दिसू शकते. कारण की मागच्या काही दिवसांपासून फार जास्त काही रॅली किंवा फार जास्त काही मोमेंटम आपल्याला बँक निफ्टीमध्ये बनलेलं दिसलं नाहीये. तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बँक निफ्टीमध्ये बघूया कशा प्रकारचे सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला बनलेले दिसत आहेत. तर अपर साईडला क्लिअरली 48,360 ही जी लेवल आहे, एक तगडं सपोर्ट म्हणून काम करू शकते, रेजिस्टन्स म्हणून काम करू शकते. डाऊन साईडला सपोर्ट आपल्याला दिसत आहे 48,080 ते 60च्या आसपास. डाऊन साईडला पहिलं टार्गेट मला बनताना दिसत आहे 47,700 ची लेवल, जी की टच करताना दिसू शकतं मार्केट. आणि फर्दर अपर साईडला या लेवलच्या आसपास 48,680 या लेवलच्या आसपास कुठेतरी मार्केट आपल्याला अपर साईडला टार्गेट देताना दिसू शकतात. तर 640-650 या लेवलकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. ह्या लेवलसाठी आपण कॉलच्या पोझिशनमध्ये बसू शकतो. सिनारिओज डिस्कस करून घेऊया सगळ्या प्रोबॅबिलिटी डिस्कस करून घेऊया की कुठल्या प्रकारच्या प्रोबॅबिलिटीज बनताना दिसू शकतात. मार्केटमध्ये जर बघितलं तुम्ही मित्रांनो, हा मोठी रेंजमध्ये तर मार्केट अडकलेलं आहेच, पण विदिन द रेंज जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स पण आपल्याला बनलेला दिसतोय. होऊ शकतं इन केस जर मार्केट या लेवलच्या आसपास जर मार्केटने सपोर्ट जर घेतला, तर आपल्याला इथूनही एक प्रकारची बाईंग ऑपॉर्च्युनिटी येताना दिसू शकते, सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घेतला तर. पण याला थोडं महत्त्व नाही दिलं तरी चालेल. मेजर टाइम फ्रेमलाच, मेजर रेंजलाच आपण महत्त्व देऊया. प्रोबॅबिलिटीज कुठल्या बनताना दिसू शकतात. जर वन डेच्या टाइम फ्रेमवर जर आपण आलो, तर इथं आपण जर बघितलं तर आज मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे 680च्या वरती. परत एकदा सपोर्ट घेतलेला आहे 680-700च्या या लेवलला, एवढ्या सेल ऑफ नंतरही. जर उद्याच्या दिवशी मार्केटमध्ये आपल्याला जर मेजर गॅपअप जर होताना जर दिसला, मेजर गॅपअपला मी कन्सिडर करतोय 780च्या आसपास किंवा 21,800च्या आसपास थोडंसं, तर कदाचित हे जे पोझिशन्स बनलेले असतील नाही तर हे आपल्याला याच्यामध्ये स्टॉप लॉस हिटून एक चांगली रॅली परत एकदा इनिशिएट होताना दिसू शकते गॅपअपच्या केसमध्ये. कारण की एक तो रिव्हर्स सिनारी असू शकतो. एवढं पडल्यानंतरही जर गॅपअप होत असेल तर मार्केट कंटिन्युएशनमध्ये जाण्याचं जास्त प्रेफर करेल. डाऊन साईडला मार्केट गॅपडाऊनला जर आलं तर गॅपडाऊन फार जास्त या रेंजच्या मध्ये जर असेल तर फार जास्त फेवरमध्ये जाणार नाही. फेवरमध्ये जाईल 680च्या खाली परत एकदा ओपन जरा झाला तर. एवढा मेजर गॅपडाऊन जर ओपन जरा झाला तर क्लिअर आहे इथले जे कोणी पोझिशन्स असतील ह्या स्क्वेअर ऑफ व्हायला चालू होतील आणि एक रॅपिड सेलिंग आपल्याला डाऊन साईडला येताना दिसू शकते. तर हे सिनारिओज लक्षात ठेवायचे आणि याच्यानुसार लेवल टू लेवल काम करायचं. आशा करतो की तुम्हाला हे सगळं एक्सप्लेनेशन आणि ॲनालिसिस समजलं असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन किंवा इंस्टाग्रामचा यूज करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.